जे लोक वाहतूक नियमांचं उल्लंघन करतात अशा लोकांवरती सोलापूर आयुक्तालयामार्फत वाहतूक शाखेमार्फत दररोज आपण जवळपास एक 600 ते 700 कारवाया करतो. पण लोकांचा दंड भरण्याचं प्रमाण खूप कमी आहे. त्याच्यामुळे एक लोक अदालतचं आपण आयोजन करत असतो. तसं एक 14 डिसेंबर या दिवशी लोक अदालतचं आयोजन केलेलं आहे. त्या निमित्ताने जवळपास 12,000 नोटिसेस कोर्टामार्फत काढल्या गेल्या आहेत. 7,000 समन्स काढलेले आहेत. ज्या लोकांचे खटले आपण कोर्टात दाखल केले त्यांचे समन्स काढलेले आहेत. ज्या लोकांना मागे 2 लोक अदालतमध्ये ज्यांनी समन्स प्राप्त होऊनही दंड भरलेले नाही, अशा 300 लोकांविरोधात वॉरंट काढण्यात आलेले आहेत. त्या 300 वॉरंटपैकी आजपर्यंत 110 लोकांनी पैसे भरलेले आहेत आणि जी कायदेशीर कारवाईपासून ते प्रवृत्त झालेले आहेत. इतर सगळे जे नागरिक आहेत की ज्यांना नोटीस मिळाले आहेत किंवा समन्स मिळाले आहेत त्यांनी पण आपले दंड भरावे आणि पुढील होणाऱ्या कायदेशीर कार्यापासून प्रवृत्त व्हावे. तसंच इतर जे काही लोक आहेत की ज्यांच्यावरती दंड आहेत पण त्यांना नोटीसच आले नाही त्यांनी पण ते सगळे दंड भरून टाकावे, जेणेकरून भविष्यामध्ये त्यांच्यावरती अशी समन्स आणि वॉरंट काढण्याची वेळ येणार नाही आणि त्यांना कायदेशीर कारवाईसमोर जावे लागणार नाही. धन्यवाद. आणि आता ही जी मुदत दिली आपण 14 पर्यंत, जे समन्स आहे त्यांनी जर पैसे भरले तर त्यांचे वॉरंट निघणार आहे. आणि जे वॉरंट मध्ये जर पैसे आपण भरले नाही तर त्यांना न्यायालयीन कस्टडीमध्ये सुद्धा जावं लागलं होते. आपल्या या महिन्याच्या नोव्हेंबरच्या 2-3 तारखेला 3 लोकांनी वॉरंटचे पैसे भरले नाही तर त्यांना कस्टडी सुद्धा झालेली आहे. त्याचे वॉरंट निघाल्यानंतर त्यांना कंपल्सरी पैसे भरावे लागतात. समन्स लिहिल्यानंतर कायदेशीर अवधी मिळू शकतो, पण या कायदेशीर कारवाई समोर गेल्यापेक्षा दंड भरणे खूप सोयीचं आहे. त्याच्यामुळे आपण कुठेही ज्या ठिकाणी ट्रॅफिक कर्मचारी आपल्याला दिसेल तिथे आपण तो दंड भरू शकता. तो कुठेही भरू शकतो आपण, म्हणजे सोलापूरचा दंड असेल, आपण इतर शहरामध्ये असाल तिथे सुद्धा तिथल्या ट्रॅफिक कर्मचाऱ्याकडे आपण तो दंड भरू शकतो आणि इथे ट्रॅफिक ऑफिसमध्ये येऊन सुद्धा आपण दंड भरू शकता. त्याच्यामुळे पुढील होणाऱ्या कायदेशीर कारवाई टाळायची असेल तर आपण सगळ्यांनी तो दंड भरणं गरजेचं आहे. वाहतुकीचे नियम उल्लंघन करण्यासाठी काय आव्हान करायचं? आव्हान हेच आहे की नियम सगळ्यांना माहीत आहे. आजही मोठ्या प्रमाणात आपण फॅन्सी नंबर प्लेट वरती कारवाई करतोय, मॉडिफाय सायलेन्सर वरती कारवाई करतोय, ट्रिपल सीट वरती कारवाई करतोय, मोबाईल टॉकिंग वरती कारवाई करतोय. हे नियम सगळ्या जनतेला माहीतच आहेत, पण त्याचं अंमलबजावणी मात्र होत नाही. त्याच्यामुळे ही दंडाची आकारणी करावी लागते आणि जे दंडाची आकारणी होते त्याचे प्रूफ आपल्याकडे आहे, त्याचे फोटोज आपल्याकडे आहेत. कोणावरही विनाकारण आपण कारवाई करत नाही आणि कोणावर जर चुकीची कारवाई झाली तर तुम्ही तसं अप्लिकेशन एसीपी ऑफिसला करू शकता. जर चुकीचा दंड असेल तर तो दंड रद्द करण्याची सुद्धा तरतूद या कायद्यामध्ये आहे. त्याच्यामुळे सगळे सर्वसामान्य लोकांना हेच आव्हान आहे की त्यांनी स्वतः प्रत्येक नागरिकाने वाहतूक नियमांचं पालन करावं आणि स्वतःही सुरक्षित राहावं आणि इतर लोकांनाही सुरक्षित ठेवावं.